धर्माचा उपदेश करणारी व्यक्ती अभ्यास करून श्रेष्ठ बनेल. म्हणजे कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास करून श्रेष्ठ बनेल. ती व्यक्ती धर्मशास्त्रानुसार कोणते काम किंवा कार्य आहे आणि कोणते अकार्य आहे, तसेच काय शुभ आणि काय अशुभ आहे हे निश्चितच सांगू शकेल आणि प्रसिद्ध धर्मोपदेशक होईल. म्हणजे धर्माचा उपदेश करणारा होईल. या ग्रंथांच्या केवळ पठणाने त्यातील शास्त्राचे मर्म समजणार नाही, म्हणून त्याचा व्यवस्थित अभ्यास करावा लागेल. पारायणे करून त्याचे मनन चिंतन करावे लागेल. कारण एकच गोष्टीचे अनेक अर्थ निघू शकतात आणि व्यक्ती, संदर्भ, काळ या परत्वते बदलत जातात. आता धर्मश्रेष्ठ गुरु कसं मानायचं? कोणाला धर्मश्रेष्ठ गुरु मानायचं? प्राप्त परिस्थितीत, म्हणजे कुठल्याही परिस्थितीत योग्य कार्य कोणते आणि अयोग्य कार्य कोणते, काय करावे काय करू नये हे जो जाणेल तोच श्रेष्ठ होय. तोच कोण श्रेष्ठ होय? तर धर्मगुरू. कार्यारंभीच कार्यकारण भाव लक्षात घेऊन पश्चात बुद्धी नसावी. होणाऱ्या परिणामांचा विचार करून सर्वांच्या हिताचा निर्णय घ्यावा, असे कोण सांगतात? चाणक्य. सगळ्यांचं हित असेल असा निर्णय घ्या की सगळ्यांचं त्यामध्ये हित असेल.